जमिनीचा व्यवहार करताना कधी गुंठा, कधी एकर, कधी हेक्टर, अरे बापरे, कितीतरी शब्द कानावर पडतात आणि सगळा गोंधळ उडतो, नाही का? पण काळजी करू नका. आज आपण जमिनीच्या मोजमापाची ही किचकट वाटणारी पद्धत अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. 7-12 उतार्यावर कधी क्षेत्र 0.40 हेक्टर असं लिहिलेलं पाहिलं आहे का? पहिल्यांदा बघितल्यावर डोकं चक्रावतं की अरे, हे नक्की आहे तरी काय? हा आकडा नेमकं काय सांगतोय? चला, आज आपण ह्याच कोड्याची उकल करणार आहोत. हे बघा, अगदी असं काहीतरी. 7-12वर क्षेत्रच्या पुढे लिहिलेला हा 40 आकडा. हाच तो आकडा जो सगळा गोंधळ करतो. चला तर मग हे कोडं एकत्र मिळून थोडूया. तर कागदावरचं हे जे कोडं आहे ना, ते सोडवण्यासाठी आपल्याला आधी जमीन मोजमापाची 2 वेगवेगळी जगं समजून घ्यावी लागतील. हो, 2 वेगवेगळ्या भाषा आहेत ह्या. यातलं पहिलं जग आहे अधिकृत आणि कायदेशीर, म्हणजे सरकारी, जिथे हेक्टर आणि आर हेच शब्द वापरले जातात. आणि दुसरं जग आहे आपलं रोजच्या व्यवहाराचं, जिथे आपण एकर आणि गुंठा हे शब्द सहज वापरतो. आणि हाच तो महत्वाचा फरक आहे जो सरकारी कागदपत्र आणि आपल्या प्रत्यक्ष व्यवहारात गोंधळ निर्माण करतो. ठीक आहे, चला तर मग सुरुवात करूया त्या एककांपासून जी आपल्याला जास्त ओळखीची वाटतात, म्हणजे जी रोजच्या व्यवहारात आपण सर्रास वापरतो. आणि यातलं सगळ्यात पॉप्युलर, सगळ्यात जास्त वापरलं जाणारं एकक म्हणजे गुंठा. मग ते गाव असो किंवा शहर, जमिनीची खरेदी विक्री असो, घरातल्या वाटण्या असोत किंवा वारसा हक्क, गुंठा हा शब्द हमखास, अगदी हमखास वापरला जातोच. हे महाराष्ट्रातलं सगळ्यात जास्त वापरलं जाणारं एक व्यावहारिक एकक आहे असं म्हणायला हरकत नाही. आता एक आकडा असा आहे जो सगळ्यात जास्त महत्वाचा आहे. हा आकडा आपल्याला कायम लक्षात ठेवायचा आहे. तो म्हणजे 1089. अगदी बरोबर. एक गुंठा म्हणजे 1059 स्क्वेअर फूट. हा आकडा डोक्यात अगदी पक्का करून ठेवा, कारण रिअल इस्टेटच्या कुठल्याही व्यवहारासाठी हे रूपांतरण, हे कन्व्हर्जन अत्यंत महत्वाचं आहे. बरं, हे झालं गुंठ्याचं. पण जेव्हा जमीन मोठी असते, खास करून शेतजमीन, तेव्हा आपण एकरमध्ये बोलतो. मग या एकरचा आणि आपल्या गुंठ्याचा काय संबंध? एकदम सोपा आहे. 40 गुंठे मिळून होतो 1 एकर. बस, हे एक साधं समीकरण महाराष्ट्रातल्या जमीन मोजणीचा कणा आहे असं समजा. ओके, तर गुंठा आणि एकर ही झाली आपली व्यवहारातली भाषा. पण आता वळूया सरकारी भाषेकडे, कारण सरकारी कागदपत्रांमध्ये एक वेगळीच दुनिया आहे. सरकारी नोंदींमध्ये हेक्टर आणि आर ही एकंक वापरली जातात. यांना आपण जुळेभाऊ समजू शकतो, जे 7-12 उतार्यावर नेहमी एकत्रच दिसतात. कसं? तर बघा, 1 हेक्टर म्हणजे एक मोठी जागा आणि ती आर नावाच्या 100 छोट्या छोट्या भागांनी बनलेली असते. म्हणजे 1 हेक्टर म्हणजे तब्बल 10,000 चौरस मीटर. खूप मोठी जागा झाली ही. आणि 1 आर म्हणजे त्याचा फक्त 100वा भाग, म्हणजेच 100 चौरस मीटर. यावरूनच आपल्याला कल्पना येईल की हेक्टर हे किती मोठं एकक आहे. चला, आता आपल्याकडे सगळे मोहरे जमले आहेत. आपल्याला गुंठा, एकर, हेक्टर आणि आर सगळं माहिती आहे. आता आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊ शकतो. तो 7-12 उतार्यावरचा गोंधळात टाकणारा HR कोड. चला आता त्याचं डिकोडिंग करूया. आणि हे वाचणं अजिबात अवघड नाहीये वाटतं तितकं. फक्त 2 सोप्या पायऱ्या लक्षात ठेवायच्या. पहिली पायरी, दशांश चिन्ह म्हणजे तो जो पॉइंट आहे त्याच्या आधीचा आकडा म्हणजे हेक्टर. आणि दुसरी पायरी, त्या पॉइंटच्या नंतरचा आकडा म्हणजे आर. झालं, इतकंच सोपं आहे. आता आपलं पहिलंच उदाहरण घेऊया. 0.40 HR. आता आपल्या नियमाप्रमाणे पॉइंटच्या आधी आहे 0 म्हणजे 0 हेक्टर आणि नंतर आहे 40 म्हणजे 40 एअर. आता आपल्याला माहिती आहे की 1 एअर म्हणजे 100 चौरस मीटर. मग 40 एअर म्हणजे किती झाले? बरोबर 4000 चौरस मीटर, जे साधारणपणे 1 एकरच्या आसपास येतं. पाहिलं किती सहज सुटलं हे कोडं. चला, अजून एक उदाहरण बघूया, म्हणजे विषय एकदम पक्का होईल. समजा 7-12वर लिहिलेला आहे 1.20 HAR. याचा अर्थ काय होईल? तुम्हीच सांगा. बरोबर, 1 हेक्टर आणि 20 आर, म्हणजे 1 हेक्टरचे 10,000 आणि 20 आरचे 2,000. एकूण झाले 12,000 चौरस मीटर, म्हणजे अंदाजे 3 एकर जमीन. सोपं आहे की नाही? ओके, आता आपल्याला व्यवहारातले गुंठा, एकर आणि सरकारी हेक्टर, आर हे दोन्ही कळले आहे. पण आता येतो सगळ्यात महत्वाचा प्रश्न. यापैकी कायद्याच्या कोर्टात काय चालतं?
आणि यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की कायद्याच्या दृष्टीने फक्त आणि फक्त हेक्टर, आर आणि चौरस मीटर यांनाच मान्यता आहे. गुंठा आणि एकर हे आपल्या बोलण्या चालण्यासाठी आणि व्यवहाराच्या सोयीसाठी आहेत खरंय, पण लक्षात ठेवा त्यांना कोणताही कायदेशीर आधार नाही. आणि हे वाक्य हे तर अगदी डोक्यात फिट करून ठेवा. न्यायालयीन खटल्यामध्ये गुंठा किंवा एकर हे प्राथमिक पुरावा म्हणून स्वीकारले जात नाहीत. विचार करा, ही किती गंभीर, किती मोठी गोष्ट आहे. याचा सरळ सोपा अर्थ असा होतो की कोणताही अधिकृत दस्तऐवज, मग ते जमिनीचं खरेदी खत असो, कोर्टाचा एखादा निकाल असो किंवा कोणताही सरकारी कागद, त्यामध्ये जमिनीचं क्षेत्रफळ हेक्टर, आर किंवा चौरस मीटरमध्येच लिहिणं बंधनकारक आहे. दुसरा कोणताही पर्याय नाही. चला तर या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो ते पटकन बघूया. सगळ्यात पहिलं, सरकारी नोंद नेहमी हेक्टर आर म्हणजे HR मध्ये असते. दुसरं, 1 गुंठा म्हणजे बरोबर 1089 चौरस फूट, हा आकडा विसरायचा नाही. तिसरं, 1 एकर म्हणजे 40 गुंठे आणि 1 हेक्टर म्हणजे 10,000 चौरस मीटर, जे अंदाजे 2.5 एकर होतं. पण या सगळ्यातला जो अल्टिमेट ट्रूथ आहे तो म्हणजे 7-12 उतार्यावर लिहिलेलं हेक्टर आरमधलंच मोजमाप अंतिम आणि कायदेशीररित्या ग्राह्य धरलं जातं. बाकी सगळं व्यवहारासाठी. तर आता हे कोडं तर आपण सोडवलं आहे, पण जाता जाता एक विचार मनात येतो की मोजमापाच्या या 2 भाषांमधला एक छोटासा गैरसमज, फक्त एक गैरसमज, मालमत्तेचे किती मोठे आणि गंभीर वाद निर्माण करू शकतो नाही का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे.